सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत अतितटीचा सामना झाला। या मतदारसंघात पंचरंग लढत होती असे दिसत होते। वस्तुस्थिती पाहता खरी लढत देवेंद्र कोटे आणि फारुख शाब्दी यांच्यात झालेली आहे। यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र कोटे हे 1,10,278 मतांनी निवडून आले। त्यांचे परस्पर एमआयएम पक्षाचे उमेदवार फारुख शाब्दी यांना 61,428 मते मिळाली आहे। परंतु भारतीय जनता पार्टीने फारुख शाब्दी यांना पाडण्यासाठी कोणत्या पद्धतीने रणनीतीचा वापर केला गेला होता त्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। वस्तुस्थिती पाहता सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाची होती, परंतु या जागेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नजर ठेवून होते। सरतेशेवटी देवेंद्र फडणवीस ही जागा शिवसेनाकडून आपल्याकडून खेचून घेतली। या जागासाठी अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र कोटे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले। इतकेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांना त्यांना शब्द दिले की देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो बोलले जात आहे। कल्याण शेट्टी यांचे शब्द मानून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र कोटे यांना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। दुसऱ्या जागी देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्यासाठी RSS विश्व हिंदू परिषदची यंत्रणा रात्र दिवस काम करीत होते। या मतदारसंघात घडामोडीवर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून होते। या मतदारसंघात होत असलेले बारीक सारीक गोष्टी वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना माजी अध्यक्ष शहाजीराव पवार आणि अविनाश महागावीकर यांनी पाठवत होते। देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्यासाठी पद्मशाली समाजाचे वरिष्ठ नेते अंबादास गोरंट्याल यांच्यासह अनेक पद्मशाली समाजाचे नेते एकत्र आले। याचबरोबर शहाजी पवार यांनी मोची समाजाचे वरिष्ठ नेते यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले। सरतेशेवटी मोची समाजाचे नेते देवेंद्र भंडारे, अंबादास करगुडे, सिद्धराम अटलेरू, जेम्स जंगम, माजी नगरसेविका वैष्णवी करगुडे, माजी नगरसेविका सरस्वती कारकुडकर यांच्यासह अनेक मोची समाजाचे नेत्यांना भारतीय जनता पार्टीत आणण्यास यशस्वी ठरले। भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात 11 पगडीचे जाती व समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्यास यशस्वी ठरले। यात एमआयएम पक्षाचे उमेदवार फारुख शाब्दी यांचा पराभव करण्यासाठी हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी सुरू केले। यापुढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांनी अनेक समाजाच्या नेत्यांना आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तो यशस्वी ठरले। देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्यासाठी संघाचे कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केली। कसलाही परिस्थितीत फारुख शाब्दी यांना निवडून न आणता देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। मतदारांना आणण्यासाठी आणि बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाचे कार्यकर्ते खूप योगदान करत होते। यात माहिती अशीही मिळालेली आहे की काँग्रेस पक्षातील काही मुस्लिम नेत्यांनी फारुख शाब्दी पासून लांब गेले होते। फारुख शाब्दी यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे रणनीती चालू होती। देवेंद्र कोटे यांना जास्तीत जास्त मते मिळावा म्हणून संघाचे कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले। यात असे सिद्ध होते की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना भारतीय जनता पार्टीत खेचून आणले। सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातील 11 पगडी जाती समाजाच्या लोकांना एकत्र आणण्यास यशस्वी ठरले। यात विशेष फारुख शाब्दी यांचा पराभव करण्याचा दृष्टिकोन होता। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील ही राजकीय रणनीती होती। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।